सर्वांचं स्वागत करते छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये ना माझं रविवारचं रुटीन शेअर करते. तर इथं मी सुरुवातीला तांदूळ कुंदऱ्याची भाजी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मला पत्तागोबीची भाजी बनवायची होती. तर इथं पत्तागोबी कट करून पाण्यामध्ये टाकून दिलेली होती. एका साईडनं वरणसुद्धा लावून दिलेलं होतं, म्हणजे वरण भात बनवायचं होतं. जेवणं झाले आणि दुपारच्या वेळेस ना मार्केटमध्ये जायचं होतं, कारण एक महत्त्वाचं काम होतं. देवांश नाही ना काल त्याच्या बॉटलचं झाकण तोडलं, तर उद्या त्याला प्रॉब्लेम येणार बॉटल नेण्यासाठी. तर मग इथे हे बॉटलचं झाकण बदलून आणायचं होतं. आम्ही घ्यायला गेलो काय आणि घेऊन आलो काय पुढं तसं मी व्हिडिओमध्ये दाखवते. तर इथं देवांचे पप्पा माझी वाट पाहत होते. तर लगेच आम्ही मग मार्केटमध्ये गेलो आणि थोडंसं आभाळ आल्यामुळं थंडी पण कमी झालेली आहे. मार्केटमध्ये गेलो, ज्या दुकानात झाकण भेटतात ना, तर ते दुकानच बंद होतं रविवार असल्यामुळं. तर इथं मग नवीनच बॉटल घेऊन यावं लागली. तर इथं हे सॉक्ससुद्धा आणलेले. एक देवांच्या पप्पासाठी आणला, एक माझ्यासाठी आणला. माझ्याकडं जी स्प्रेची बॉटल आहे ना, तर ती बॉटल तर चांगली आहे, पण त्याचा स्प्रेचा जो एक नट होता तर तो निघाला. तर मग ते स्प्रे काही चालत नव्हता. तिथं मग तो रॉडसुद्धा घेऊन आलेली स्प्रेचा. त्याच्यानंतर हा छोटासा एक बाऊल आणलेला आहे झाड लावण्यासाठी. तसं मी तुम्हाला आता ते जेव्हा लावेन तेव्हा दाखवणारच. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर एवढ्या साऱ्या वस्तू घेऊन आलेलो. फक्त देवांच्या बॉटलचं झाकण बदलून आणायचं होतं. पण ते झाकण तर काही बदललं झालं नाही, पण दुसऱ्याच वस्तू आम्ही घेऊन आलो. तर इथं मार्केटमध्ये गेलो म्हटलं तर भाजीपालासुद्धा घेऊन जाऊ, कारण आठवडाभर टिफिनमध्ये देण्यासाठी आठवडाभर भाजीपाला पाहिजे. तर मग इथं भाजीपाला आणला, तो व्यवस्थित निवडून ठेवला आणि लगेच लोणी बनवायला घेतलेले, कारण खूप सारी साय जमा झालेली होती ना. आणि देवांचे पप्पा वास्तुशांतीच्या पूजेला गेले, तर मग ते जेवून येणार होते. तर मी आणि देवांशच होतो. तर मग सकाळचं जे वरण होतं ना उरलेलं थोडंसं, तर तेच मी फोडणी दिलं आणि एका साईडनं भात लावला. तर इथं मस्त वरण तयार झालं आणि या साईडनं तूपसुद्धा बनतंय. तर आमचे दोघांचे जेवण झालं. त्याच्यानंतर मग एवढे मोठे भांडे घासले. तर इथं तूपसुद्धा बनवून झालेलं होतं. ते सुद्धा साईडनं थंड होण्यासाठी ठेवून दिलं. उद्या मी ते डब्यामध्ये भरून ठेवणार. तर असा गेला पूर्ण आजचा दिवस. कसा होता मिनी ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.